आजचा दिवस खास आहे कारण आज आपण साजरा करत आहोत रमजान ईद. सर्वप्रथम आपण आपल्या श्रोत्यांना सांगाल का की ईद म्हणजे नक्की काय आणि ईदच्या दिवशी कोणत्या कोणत्या परंपरा पाळल्या जातात आणि आजच्या काळात ईद आपल्याला काय शिकवते? नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनतरंग आणि मी आहे तुमचा मित्र आर जे रोहन. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण साजरा करत आहोत रमजान ईद आणि या निमित्तानं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय बीजी देसाई सर. सर, सर्वप्रथम आमच्या रेडिओ मनतरंगवरून तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम आपण आपल्या श्रोत्यांना सांगाल का की ईद म्हणजे नक्की काय आणि ती का साजरी केली जाते? असे इतर धर्माचे सण असतात त्याप्रमाणे ईद हे सण असा आहे. प्रत्येकाचे साजरे करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. आमच्याकडं त्या ईद दिवशी रमजान ईद आहे आणि रमजान ईद दिवशी तो उपवासाचा महिना असतो आणि एक महिनाभर उपवास केले जातात आणि ते उपवास संपल्यानंतर 30 दिवसानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ईद साजरी केली जाते. तो सण साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व लोक आम्ही पुरुष मंडळी मुलं ईदगाहवर किंवा मस्जिदमध्ये नमाजला जातो. बरोबर. त्या ठिकाणी नमाज पठण करतो. त्या नमाज पठण केल्यानंतर दुआ वगैरे होते आणि दुआ ही सगळ्यांसाठी केली जाते. बरोबर. हिंदू मुस्लिम शीख मराठे परत दुनियेसाठी केली जाते. परत जगामध्ये असलेल्या लोकांसाठी दुआ केली जाते. सगळ्यांना सुखी ठेव चांगलं ठेव अशा पद्धतीने. आणि त्यामुळे आणि ईदला गावातील सगळे लोक एकत्र येतात. मोठा समूह असतो आणि त्यामुळं मोठ्या समाजासमोर नमाज एक चांगल्या तऱ्हेने होते आणि एवढ्या लोकांच्या मध्ये भेट होते, देवाणघेवाण होते. त्यामुळं एकमेकाच्या मनातील जे काही धेवे दावे असतील निघून जातात किंवा दुश्मनी निघून जाते आणि मैत्रीचे चांगले संबंध त्या ठिकाणी काय होतात निर्माण होतात. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी काय आहे की ईद अशा पद्धतीने आमच्याकडे साजरी केली जाते. ओके ओके. सर, आजच्या काळात ईद आपल्याला काय शिकवते? तसं प्रत्येक वेळोवेळी ईदचं महत्व ठरलेलंच आहे. बरोबर. हर वेळेला महत्व आहे. यावेळी ते अत्यंत कारण घाई गडबडीचं जग आहे, रेडिओचं जग आहे, मोबाईलचं जग आहे आणि अशा ह्याच्यामध्ये एकत्र येणं, एकमेकाची देवाणघेवाण करणं, एकमेकाला चांगला संदेश देणं, चांगलं बोलणं या चांगल्या गोष्टी ते शिकवतात. आणि केवळ आपल्या धर्माबद्दल नाही तर इतर धर्माबद्दल देखील आदर ठेवण्याचं आमच्या धर्मामध्ये या ईदमध्ये सांगितलं जातं, शिकवलं. आमचे धर्मगुरू आम्हाला सांगतात सर्व धर्म समभाव पाहिजे, सगळ्या धर्मापाशी चांगलं बघायला पाहिजे. आपला धर्म किती चांगला असला तरी दुसऱ्या धर्माला नावं ठेवायची नाही, तेही तितकेच महत्वाचे आहेत असं आपण महत्व दिलं पाहिजे. सर, ईदच्या दिवशी कोणत्या कोणत्या परंपरा पाळल्या जातात आणि जकात आणि फित्रामध्ये काय फरक असतो किंवा ते नेमकं काय आहे? जकात काय आहे, जसं आमच्याकडे टॅक्स असतो. हा. टॅक्स असतो तो काय गव्हर्नमेंट लागू करेल त्या पद्धतीने असतं. आणि आमच्याकडे जे जकात आहे, जकात हे टॅक्स आहे. आमच्याकडे ज्या माणसाकडे माल आहे, मालदार आहे, श्रीमंत आहे, पैसा आहे किंवा घर खर्च करून वर्षाकाठी 5,000 10,000 2,000 किती राहते जे राहील शिल्लक त्याच्यावर 100ला 2.5 रुपये प्रमाणे जकात द्यायची असते. जकात हे टॅक्स आहे. मग ती रक्कम किती असो, 100ला 2.5 रुपये, 10,000ला 25 रुपये, हा. पुन्हा लाख वेळ असेल तर 2,500 रुपये त्या ठिकाणी द्यावं लागतं. जितकी रक्कम जादा असेल तितकं द्यावं लागतं. मग हे त्या कुणाला द्यायचं असतं? हे आमच्या समाजामध्ये असो, बाकी समाज कुठल्याही समाजाचा गरीब जरूरमंद पोरका विधवा अशा लोकांना ते द्यायचं असतं. गरजू लोकांना द्यायचं असतं. मग ते आपला समाज बघायचं नाही. शक्यतो सुरुवात जवळच्या पासून करायची. आपल्या समाजामध्ये तसं कोण आहे का, पोरका आहे का, गरीब आहे का, गरजू आहे का, अशा लोकांना द्यायचं. त्यानंतर पुढे चालत जायचं. आणि आपल्या धर्माच्या शिवाय इतर धर्मामध्ये लोकांना देखील गरिबांना आपण देऊ शकतो. तेवढ्यामुळं ते दिलं तर त्यांचा फायदा होतो. ती रक्कम त्यांना दिली, त्यांचं घर चालू शकतं. कायम काळ नाही चाललं तर तेवढा एक वेळ निघून जाते. सणवार तरी साजरा करू शकतात, ती सगळ्यांच्या बरोबर मिळून बसून साजरा करू शकतात. त्यामुळं जकात हे फायदेशीर आहे. ज्यांना माल आहे त्यांना जकात द्यायची, ज्यांना माल नाही त्यांना जकात बंधन नाही. आम्हाला हे कंपल्सरी मुसलमान समाजाला कंपल्सरी आहे. फित्रा काय आहे, आपल्या जीवनाचा एक तो भाग असतो. एकूण एक माणसाला साधारण 3 किलो गहू किंवा या दरम्यान आणि चांगलं आपण चांगलं खातो ते सध्या किंमत पैसे गहू नाही दिलं तर त्याचे 30 रुपये किंवा 40 रुपये 50 रुपये कसे ते 3 किलोचे काय मग 150 होते, 200 होते, 100 होते, तेवढे त्याला काय करायचे 3 ह्याचे द्यायचे, 3 किलोचे प्रमाण द्यायचं. ते गरिबांना वाटायचं. ते त्याच्या अगोदर त्याची तयारी केली असते. कोणाला द्यायचं, कोण गरीब आहे शोधलं जातं, गरजूंना द्यायचं, जरूरतमंदाचं असं कुणालाही देऊन चालत नाही. बरोबर. सर, अगदी खूप छान माहिती तुम्ही सर सांगितली. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजच्या या ईद निमित्त तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल?
त्याच्या अगोदर एक थोडंसं मी सणाचे आहेत, आमच्या महिन्याच्या सणाचे. एक महिना जो सण आहे रमजानचा, हा. त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. ओके. पहिले 10 दिवस, दुसरे 10 दिवस आणि तिसरे 10 दिवस. पहिले 10 दिवस हे जे आम्ही उपवास करतो, रमजानचे रोजे पडतो, नमाज करतो, कुराणची वाचन करतो, या सगळ्यांसाठी अल्लाह ताला काय करतात की चांगल्या गोष्टींचा वर्षाव करत असतात. आम्ही त्याला रहमत की बारिश म्हणतो. आमच्याकडे त्याला रहमत म्हणतात. रहमत की बारिश 10 दिन में अल्लाह बरसाते असं म्हणतो. नंतर दुसऱ्या 10 दिवसामध्ये मनुष्य गुन्हागार आहे, चुका होणार, जाणून बुजून होतात, डोळ्यानं होतात, कानानं होतात, तोंडानं होतात, जिभेनं होतात, बरोबर. हातानं होतात. तर या चुका सगळ्या माफ करण्यासाठी अल्लाहकडे आम्ही मागत असतो. आणि त्या 10 दिवसामध्ये, दुसऱ्या 10 दिवसामध्ये अल्लाह ताला जे आहे आमच्या काय करतो, गुन्ह्याला माफ करत असतो. आणि आम्ही गुन्हा माफ झाल्यानंतर पुन्हा आम्ही अगदी नवीन जन्म झाल्यासारखं असतं. आणि तिसरा 10 दिवस जे आहे ते जे आमच्याकडे असते, एक 2 भाग, जन्नत आणि जहन्नम, ज्यांना मराठीमध्ये स्वर्ग आणि नरक म्हणतो. बरोबर. स्वर्ग म्हणजे आमच्याकडे जन्नत म्हणतो आणि नरकला आमच्याकडे जहन्नम म्हणतो. तर कुणालाही जहन्नममध्ये जायला नको आहे, कुणालाही नरकामध्ये जायला नको आहे. आम्हाला सगळ्यांना जन्नतमध्ये जायचं आहे. पण तेवढं सोपं बी नाही की सहजही जात आहेत. आणि परमेश्वरानं पाठवलं, अल्लानं जन्नत दिली, तर त्यांना कोण विचारणार. पण ते मिळवण्यासाठी काही पत्ते पाळावे लागतात. त्यातला एक रमजानचा मन आहे, हे पत्ते आम्ही पाळतो. आणि मग त्यावेळेला आमचे शेवटच्या दिवसामध्ये आमची एक अपेक्षा असते की अल्लानं आम्हाला काय करावं, जी आग आहे, जहन्नमची आग आहे, ज्याला नरक म्हणतो, नरकाची आग आहे, त्यापासून आम्हाला वाचवावं, नरकापासून दूर ठेवावं आणि जन्नतमध्ये ठेवावं, ही आमच्या. आणि परमेश्वर या 10 दिवसाच्या कालामध्ये रोजे करण्यासाठी, उपवास करण्यासाठी, नमाज पढण्यासाठी लोकांना काय करत असतो, अल्लाह ताला ते देत असतो. आणि उमेद लावतो आम्ही असतो की अल्लाह हे आम्हाला सगळे देणार, आमच्या रहमतची बारिश करणार, आमचे गुन्हा माफ करणार आणि आम्हाला की आगीपासून किंवा जहन्नमपासून बचावणार. हे आमच्या आम्ही खुशी असतो त्यामध्ये. अशा रमजान जितका असेल आनंद वाटतो, रमजान जाताना आम्हाला दुःख वाटतं. कारण ही इबादत जी केली असते, जे उपवास केलेले असतात, ही मजा नंतर येत नाही. बरोबर. पण तो एक काळ असतो, त्याला न्यायलाच आहे, निरोप द्यावा लागतो, घ्यावा लागतो. हो. आणि त्या पद्धतीनं आज तो निरोप आहे आणि असा मी सण साजरा करतो. आनंदाचा तो सण आहे. बरोबर सर. संदेश काय की यामुळं आम्ही एकत्र यावं. आज घाई गडबडचं जग आहे, मोबाईलचं जग आहे, आई वडील मुलं एकत्र येणं म्हणतो ते कमी झालेलं आहे. आई आपला मोबाईल घेऊन, वडील आपला मोबाईल घेऊन, मुलं आपला मोबाईल घेऊन आपापल्या ह्याच्यात एकत्र यायला होईना. तर यामध्ये काय होतं, या निमित्तानं आम्ही एकत्र येतो, बसतो. इफ्तार म्हणजे उपवास सोडायचा असतो, त्यामुळे आम्ही आमचे समाजाचे लोक मस्जिदमध्ये येतो, येताना काहीतरी घेऊन येतो खायला, सगळं ते वाटून आम्ही खात असतो. ती एक मजा वेगळी असते. घरामध्ये एरवी ते होत नाही. बरोबर. आणि यामुळे एक संदेश मिळतो की आपण मिळून राहायला पाहिजे, एकसंग राहायला पाहिजे. आणि यामुळे देवाणघेवाण होते, चांगले विचार मिळतात, माणुसकी मिळते, दुरावे दूर होतात, जवळीक मिळते. आणि घाई गडबड जगामध्ये याची अत्यंत जरूर आहे. सर अगदी खूप छान माहिती तुम्ही सांगितली, खूप छान संदेश तुम्ही लोकांना दिलात सर. तुम्हाला तर माहिती आहे सर की आपलं हे जे रेडिओ मनतरंग आहे, हे ग्रामीण भागातील पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. तर आपल्या रेडिओ बद्दल सर तुम्ही काय सांगाल? तर मला माहिती नव्हतं की एवढा मोठा प्रोजेक्ट इथं आहे आणि तो जिल्ह्यामध्ये आहे. मला आनंद झाला की मलाही बोलायला मिळतं. आणि हे बोलल्यानंतर काय तुटकं मोडकं जरी जे असेल ते लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग आमचंच असं नाही, इतर सर्व सणांचं आहे, सर्व मोठ्या लोकांचं आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक मोठे एक माध्यम आमच्या गारगोटी भागाला मिळालेलं आहे. ते देवराज बादेशकरांच्यामुळे मिळालेलं आहे. आणि त्याचा फायदा लोकांना होईल, लोक घेतील आणि आम्हालाही त्याचा फायदा आहे. मला आनंद झाला की बरं झालं, लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम मिळालं, चांगलं विचार लोकांना देण्याची संधी मिळाली, लोकांना काम पण मिळतंय आणि या निमित्तानं देवाणघेवाण होते. हा त्याला एक मोठा फायदा आहे आणि हे वाढत जाणार आहे, याची गरज आहे, अत्यंत गरज आहे समाजाला. तर मित्रांनो, आज आपण अगदी सुंदर आणि असा माहितीपूर्व संवाद बीजी देसाई सरांच्याकडून ऐकलात. सर तुम्ही आज आम्हाला वेळात वेळ काढून जो वेळ तुम्ही रेडिओ मनतरंगला दिलात त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. तर मित्रांनो, आज तुम्ही ऐकलात ईद स्पेशल. ईद आपल्याला प्रेम करायला शिकवतो, समानता राखण्याचं महत्त्व सांगतो आणि एकतेचा संदेश आपल्याला देतो. तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनतरंग 88.4 आवाज मनामनातला.